देसी ऐसे दान नाम तुझे घेता देवा होई समाधान नाम तुझे घेता देवा होई समाधान Attention please. जेव्हा जेव्हा BCC स्पोर्ट्स हा संघ खेळतो आणि यावेळेस आपण पाहू शकाल हा बॅटर पहिला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि यावेळेस बाईटच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी पंत दर्शवताना अक्षय नाईक सर एक धाव स्कोर कार्डवरती या ठिकाणी ॲड ऑन होताना पाहायला मिळाले. पहिलं षटक आणि पहिलं षटक गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिलन हा गोलंदाज आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅकवर जय बजरंग सातपाटी डी संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना आपण पाहू शकाल. दुसऱ्या बाजूनं मिनेश हा बॅटर यावेळेस ऑन साईडमध्ये खेळण्याचा मनसुबा पाहायला मिळाला. यावेळेस यस वाईट बॉल पंत दर्शवत आहेत. वाईटच्या माध्यमातून या ठिकाणी 2 धावा ॲड ऑन होतील आणि या 2 धावेच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलं 3 या आकड्यावरती. हा पहिला सामना आपण पाहू शकाल आजच्या 8व्या दिवसातील. उद्या आपण अंतिम दिवस पाहणार आहोत. आतापर्यंत सुपर 8 मध्ये 7 संघ क्वालिफाईड झालेत आणि आजचा एक संघ असे 8 संघ आपण पाहणार आहोत. चांगल्या प्रकारे या ठिकाणी कौरव केलं. भावेश कोल्हेकरच्या बॅटमधून एक तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला. चेंडू निघून गेला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये. तत्पूर्वी मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावेचे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं 5 या आकड्यावरती. चांगल्या रीतीचं या ठिकाणी स्ट्रोक सिलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळालं. या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला आणि या 2 चेंडू मागे 5 धावा हे जमवल्या जात आहेत BCC स्पोर्ट्स बी संघाच्या माध्यमातून. पुन्हा गोलंदाज मिलनला आपण पाहू शकाल यावेळेस ऑन साइड मध्ये उडवलंय. चिप शॉट शुड बी टेकन परंतु यावेळी झेल सुटला. जीवदान मिळालं फलंदाजाला. इथून मात्र या ठिकाणी हा झेल किती महागडा ठरेल येणारी वेळ येणारा काळ दर्शवेल. कारण जेव्हा जेव्हा झेल सुटलाय तेव्हा तेव्हा इतिहास घडलाय हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. 13 नोव्हेंबर 2014 या दिवशी ईडन गार्डन कोलकात्याच्या मैदानावरती रोहित शर्मांचा झेल अवघ्या 4 या धावसंख्येवरती तिसरा परेराने सोडला आणि तदनंतर 264 धाव्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला. आणि यावेळेस संधी मिळाली फलंदाज भावेशला. संधीचं सोनं करावं लागेल. यावेळेस पुन्हा एक वाईट बॉल पाहायला मिळाला. एक धाव वाईटच्या माध्यमातून मिळेल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड हे जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 8 या फलकावरती 8 रन स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय BCC स्पोर्ट्स ब संघाचा. यावेळेस पुढे आले त्यानंतर स्टेप आउट केलं या चेंडूवरती. एक धाव जरूर मिळाली एका धावेने फलकावरती. आपण जर पाहिलं तर 9 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. 9 रन हे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. पहिला सामना आपल्या भेटीला आपण पाहू शकाल. आजचा सलग 8वा दिवस चांगलं क्रिकेट आपण पाहिलं. हे सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रातील सामना. पुन्हा ओव्हर द विकेटचा वापर. यावेळेस ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषा पार. मिनिटच्या बाट मधून आजच्या दिवसातील पहिला षटकार सिक्सर 6. षटक क्रमांक पहिलं 5 चेंडू फेकले गेलेत. गोलंदाज आपण पाहू शकाल मिलन आणि या 5 चेंडू मागे 15 धावा तो खर्च करतोय. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. समोर मिनेश मॅन इन गोल्डन फॉर्म. षटकार ठोठावला त्याने. यावेळेस आपण पाहू शकाल पुन्हा एकदा 6 धावेने आपलं अकाउंट ओपन केलं. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस वाईट बॉल. षटकाला लांब लचक बनवण्याचं कार्य. 16 धावा आतापर्यंत प्रोग्रेस कार्डवरती पाहायला मिळाल्या BCC स्पोर्ट्स ब संघाच्या. दुसऱ्या बाजूनं जय बजरंग सातपाटी ड संघ पाहायला मिळतोय. पुढे आले. यावेळेस चेंडू बराच काळ हवेमध्ये. झेल टिपला जाईल का? यावेळेस यस टेकन. गुड कॅच अप क्वालिटी. फर्स्ट विकेट डाऊन. मिनिश बॅक टू दी पवेलियन. गॉन.
गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय सिन्या हा गोलंदाज आपण पाहू शकाल. वेलकम अज्जूभाई, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकानंतर आपण पाहिलं तर 16 धावा एक गडी बाद. VCC स्पोर्ट्स ब संघ चांगली सुरुवात करून दिली, मैनेश बाद झाला आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज रोहित दाखल झाला. एवढीच व्हाईट बॉलने सुरुवात जरूर केली षटकाची आपण पाहू शकाल आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय 17 या आकड्यावरती. एक नवीन संघ आपण पाहू शकाल, जय बजरंग सातपटी ड संघाच्या माध्यमातून बिलॉंग करणारा आणि यावेळेस युवा संघ युवंत संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. प्रथमतःच महामेळावा खेळताना आपण पाहू शकाल आणि इथून मात्र चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. सातपाटी संघ आपण आज बघितलं तर सगळं खेळताना पाहायला मिळतील. जय बजरंग सातपाटी ड, एकदंत सातपट आणि सातपाटी सी अशा प्रकारे आज आपण 3 सातपाटी संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 19, 19 रन. यावेळेस क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळाला. ओपनिंग पेअर मधील दोनही फलंदाज तंबूकडे परतले. भावेश कोल्हेकर बॅक टू दी पवेलियन, गॉन. प्रेमावर करस तरी क्या ग नाही बोलस, खिडकी तुझ्या दिलाची तू क्या ग नाही खोलस. पोरी प्रेमावर करस तरी क्या ग नाही बोलस, खिडकी तुझ्या दिलाची तू क्या ग नाही खोलस. 19 या आकड्यावरती आपण बघितलं विकेट मिळवला गोलंदाज सिन्या या गोलंदाजाने आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये राकेश कोल्हेकर 18 नंबर आपण पाहू शकाल या संघाचं पाहायला मिळतो आहे. आणि हे प्रेम व्यक्त करण्याकरता विराट प्रेम कोहली यांचे डायहार्ड फॅन आपण पाहू शकाल. हा पूर्ण संघ अशा प्रकारे आपण पाहिलं होतं. सर्भमित्र सफाळ या संघ ज्यांचा जर्सी क्रमांक 45 पाहायला मिळाला. जेवढेही खेळाडू, जेवढेही प्रेक्षक आणि जेवढेही गावातील ग्रामस्थ आणि त्यांचा नंबर 45 अर्थात सर्भमित्र सफाळे या संघाला आपण बघितलं. आणि तदनंतर आपण पाहिलं तर हा संघ पाहायला मिळतोय VCC वंकासपाडा ब संघ, VCC स्पोर्ट्स ब आणि या संघाचा जर्सी क्रमांक 18 आपण पाहू शकाल. गोलंदाज पुन्हा सिन्या, गोलंदाजी मार्कवर, समोर राकेश. तेच तर रार चेंडू, परंतु या साऊंड लेग पीच झाला आणि याच कारणास्तव पंत दर्शवत आहेत व्हाईट सिग्नल. चंद्रकांत निमला सर, एक धाव मिळाले या वाईडने आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 20 रन. 20 धावा फलकावरती आहेत, चांगली गती आहे या गोलंदाजाकडे. युवा टॅलेंट आपण पाहू शकाल. जय बजरंग सातपाटी डी संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना हा गोलंदाज. यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. लेंथ बॉलचा वापर कसं करावं तर यावेळेस दर्शवून दिलं. वाईड नंतर कसं कमबॅक करावं हे दर्शवलं गोलंदाज सिन्याने. षटक क्रमांक आपण पाहू शकाल दुसरं या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकले गेलेत ते म्हणजेच 3 आणि स्कोर कार्ड आपण पाहिलं 20. 20 धावा 2 गडी बाद. VCC स्पोर्ट्स ब पुन्हा गोलंदाजी मार्कवरती राऊंड विकेटचा वापर. यावेळेस बॅटची एज घेतली आणि आपण बघितलं तर फर्स्ट स्लिप निघून गेला. तत्पूर्वी एक धाव मिळाली राकेश कोल्हेकरला आणि एका धावेच्या माध्यमातून स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं 21 या आकड्यावरती. 21 धावा या फलकावरती लागताना पाहायला मिळाल्या. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि या 4 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर 5 धावा आणि 1 विकेट मिळवलाय. अर्थात चांगली गोलंदाजी केलेली आहे या गोलंदाजाने. कमबॅक केलं या ठिकाणी जय बजरंग सातपाटी डी संघाने. यावेळेस रोहित फलंदाज, लेफ्ट हँडेड बॅटर. येस, डेड बॉल या ठिकाणी. चांगल्या रीतीने या ठिकाणी लेट कटचा स्ट्रोक रोहितच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चेंडू मात्र निघून जातो या ठिकाणी. सीमारेषा पलीकडे जाईल का, परंतु या ठिकाणी स्टॉप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. तत्पूर्वी 3 धावा
या ठिकाणी परिपूर्ण केला जात आहेत. टेक्निकल स्ट्रोक पाहायला मिळाला. तत्पूर्वी 4 धाबा या ठिकाणी पळून काढल्या गेल्या. कमलची रनिंग बिटवीन द विकेट रोहित आणि राकेश हे दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि या 5व्या चेंडूवरती 4 धावा येत असताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 25 धावा फलकावर. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू गोलंदाज सिन्या यावेळेस पाहायला मिळतोय. जय बजरंग सातपाटी डी संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना 6वा आणि अंतिम चेंडू समोर बॅटर रोहित. यावेळेस देखील हलक्याशा हाताने पाहायला मिळाला फटका. 1 धाव परिपूर्ण झाली. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 2 धावा आणि 2 धावेवरती सॅटिस्फाईड झाले. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकानंतर प्रथम फलंदाजी करत असताना स्पोर्ट्स ब संघ या ठिकाणी जाऊन पोहोचलाय. तो म्हणजेच 2 गडी बाद 27 धावा. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ॲक्शन मध्ये. गोलंदाज देवेंद्र या षटकातील पहिल्या चेंडूवरती 2 धावा प्राप्त झाल्या आणि 2 धावेच्या माध्यमातून 29 रन 29 धावा या फलकावरती पाहायला मिळाल्या. अप्रतिम लॉंगेट्स एव्हर 6 आपण बघितला. राकेश कोल्हेकरच्या बॅट मधून आलाय या ठिकाणी उत्तुंग षटकार. धावसंख्या 35 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली फलंदाजी करतायत या ठिकाणी VCC स्पोर्ट्स ब संघ. VCC अर्थात वंकसपाडा क्रिकेट क्लब या ठिकाणी पाहायला मिळतोय हा संघ आणि चांगल्या रीतीचं क्रिकेट खेळलं मैदानाच्या आतमध्ये. ते चांगली स्टार्ट दिली मिनेश आणि भावेशने. तदनंतर रोहित आणि राकेश हे 2 फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळाले. खूप चांगला खेळ करतायत आपल्या संघासाठी. धावसंख्या आहे 35 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते. गोलंदाज देवेंद्र 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. एक युवा संघ म्हणून या संघाकडे आपण पाहू शकाल. नवीन संघ नो डाऊट प्रगती करेल खूप सारी येत्या काळामध्ये हा संघ. यावेळेस निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. फेअर डिलिव्हरी. 3 चेंडू आतापर्यंत फेकले. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, तदनंतर षटकार आला आणि तदनंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पुढील सामना एकदंत सातपाटी विरुद्ध माहीम इंडियन्स पहिला पुकार असेल. अप्रतिम रीतीने बघा षटकार आला आणि तदनंतर अप्रतिम हे 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. या ठिकाणी यंग टॅलेंट देवेंद्रच्या माध्यमातून आपण पाहू शकाल चांगली अप्रतिम गोलंदाजी होताना पाहायला मिळते जय बजरंग सातपाटी ड संघाच्या माध्यमातून. पुन्हा गोलंदाज देवेंद्र. यावेळेस देखील पुलर लाईन बॉल पाहायला मिळाला. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. 1 धाव जरूर मिळेल लेग बाईच्या माध्यमातून आणि फलकावरती 36 रन 36 धावा या आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. यावेळेस रोहित हा फलंदाज. चांगली फलंदाजी रोहितने केलेली आहे. 2 चेंडू मागे 6 धावा तो जमवतोय. 300च्या स्ट्राईक रेटने तो फलंदाजी करतोय पहिल्या सामन्यामध्ये. पुन्हा गोलंदाज देवेंद्रचा पुढील चेंडू. यावेळेस वाईट बॉल आपण पाहिला. डाव्या हाताचा फलंदाज जेव्हा स्ट्राईक एंडवरती जातो तेव्हा थोडीशी अडचण होते गोलंदाजांना आणि यावेळेस तीच पाहायला मिळाले कारण की स्ट्राईक रोटेट झाली आणि यावेळेस व्हाईट बॉल स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 37. पुन्हा देवेंद्रचा पुढील चेंडू. यावेळेस आपण बघितलं फुट चेंडू पाहायला मिळाला होता. तत्पूर्वी 1 धाव मिळाले एका धावेच्या माध्यमातून 38 रन.
सन्माननीय युसुफ सय्यद सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर. एक उत्कृष्ट समालोचक म्हणून आपण त्यांना पाहू शकाल. पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज, तब्बल 8 राज्यांमध्ये समालोचनाचा अनुभव आणि या ठिकाणी सरांचं आगमन आमच्या व्यासपीठावरती झालंय. फलक्यावरती आपण जर पाहिलं तर 38 धावा, 3 षटकांचा खेळ संपला. आता शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहणार आहोत. चला, एकदंत सातपाडी संघाचे कॅप्टन आणि माहीम इंडियन संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचे नाणेफेकीचा कौल करण्याकरता. गोलंदाज अनुप यावेळेस पाहायला मिळतोय. चौथा आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करताना समोर रोहित हा बॅटर. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय अनुपने. जय बजरंग सातपाटी डी संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना गोलंदाज अनुपचा पुढील चेंडू. यावेळेस खोलवर टप्प्याची लेंथ लाईन हाताळली गेली. पाहिलं होतं शफल झालाय फलंदाज आणि यावेळेस आपण पाहिलं लेग बाईज एक धाव मिळेल. एका धावेच्या माध्यमातून 39 रन स्कोर कार्डवरती पाहायला मिळाले. 39 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस राकेश फलंदाजी मार्कवर. चांगली फलंदाजी राकेशने केली. षटकार देखील आपण पाहिलं त्याच्या बॅटमधून. यावेळेस उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील आणि पहिल्या इनिंगमधील. येथून कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करेल हा फलंदाज. यावेळेस बॅटची एज घेतली. फ्लाइंग स्लीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आणि याच कारणास्तव चेंडू मात्र लॉंग स्टॉपमध्ये वेगाने निघून जाईल. क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू जातोय सीमारेषा पार. महामेळावा चौकार 4. धावसंख्या फलकावरती 43, 43 धावा. पुन्हा गोलंदाज अनुपचा पुढील चेंडू. यावेळेस देखील खोलवट टप्प्याची लेंथ लाईन या ठिकाणी हाताळली गेली. तत्पूर्वी एक धाव मिळाली लेग बाईजने आणि लेग बाईजच्या माध्यमातून 44 रन 44 धावा या फलकावरती पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकातील 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. यावेळेस रोहित बॅटर आपण पाहू शकाल फलकावरती. 44 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात VCC स्पोर्ट्स ब संघाच्या. यावेळेस आपण पाहिलं चांगल्या प्रकारे पिक केलं. स्ट्रोकला क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करत चेंडू मात्र निघून जाईल. स्ट्रेट ड्राईव्ह लॉफ्टेडचा फटका 4 धावांसाठी. स्कोर कार्ड 48 रन्स. यावेळेस शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकातील आणि पहिल्या इनिंग मधील अनुप टू रोहित असा सामना आपण पाहू शकाल. पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं 48 धावा होताना पाहायला मिळाल्या. आजचा 8वा दिवस. यावेळेस आपण बघितलं स्वतः फॉलो थ्रू मध्ये आला आणि यावेळेस धावबाद होताना पाहायला मिळेल बॅटर. तर पहिला डाव संपला. धाव फलकावरती आपण पाहू शकाल धावा लागल्या 48 आणि 49 धावेचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय.
तर या ठिकाणी आपण पाहू शकाल नाणेफेकीचं कौल तन्मयजी करमोड यांच्या माध्यमातून केला जाईल. प्रथमतः चॉईस दिली जाईल या ठिकाणी दोन संघांना, माहीम इंडियन्स आणि एकदंत सातपाडी. आणि चॉईस या ठिकाणी मिळते एकदंत सातपाडी संघाला. एका साईडनं महामेळावा, दुसऱ्या बाजूनं 2024 या ठिकाणी कॉलिंग करेल. महामेळावा विनोद यांनी कॉलिंग केलं आणि महामेळावा आला. एकदंत सातपाडी संघ नाणेफेकीचा कौल जिंकला. धन्यवाद तन्मयजी करमोडे. विनोद नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय निर्णय असेल? कारण की पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं 48 धावा आणि काल लो स्कोरिंग मॅच होत्या. नाणेफेकीचा कौल तो जिंकलाय, काय निर्णय असेल? बॅटिंग. नक्कीच प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. आणि आयडियल स्कोर काय असेल? कारण की काल आपण बघितलं तर लो स्कोरिंग मॅच झाल्या होत्या. अबाव 30 मात्र धावसंख्या गेली नव्हती, परंतु आज आपण बघितलं पहिल्या सामन्यामध्ये धावा लागली 48. तर आयडियल स्कोर काय असेल या 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करताना? 40-50 असे. नक्कीच. आणि त्याकरता तुमचे 2 ट्रम्प कार्ड फलंदाज कोण आहेत, त्यांची नावं? मी आणि तन्मय. नक्कीच. आणि कसं वाटतंय या महामेळामध्ये खेळताना? आज सातपाडी गावातील 3 संघ आपण पाहू शकाल. जय बजरंग सातपाडी ड संघ खेळतोय, तुमचा एक संघ एकदंत सातपाडी आणि सातपाडी सी. या स्पर्धेविषयी काय म्हणाल? असं तर काय बोलू शकत नाही, थोडी आताच आहे टीम. नक्कीच. माईकवर जसं बोलत नाहीये, मैदानात मात्र गोलंदाजी आणि फलंदाजी करताना निश्चित स्वरूपात बोलत आहेत. थँक्यू व्हेरी मच. विनोद वरटा जॉईन झाले होते. तर टॉसबॉक्समधून अशी न्यूज आहे, नाणेफेकीचा कौल जिंकला तर म्हणजेच एकदंत सातपाडी या संघाने आणि फलंदाजी स्वीकारली. थँक्यू व्हेरी मच कपिलजी पाटील. तर जाऊया या ठिकाणी आपण सामन्यासाठी. इथे 49 धावेचा पाठलाग करताना संघ पाहायला मिळेल जय बजरंग सातपाडी टी.
पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट या ठिकाणी पाहायला मिळाला मिनेश. यावेळेस आपण पाहू शकाल तर या ठिकाणी आपण पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला आणि तदनंतर मात्र बाउंड्री लाईनच्या पार करताना मात्र एक फलंदाज बाद झाला आणि बाद घोषित केला, कारण की टाइम आऊट या ठिकाणी आपण पाहू शकाल पंचाने डिसिजन घेतलं की फलंदाज बाद आहे. आणि या ठिकाणी बेसिक रूल्स आपण या ठिकाणी पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि फलंदाज बाद झाला. न्यू बॅटर आपण पाहू शकाल अनुप. यावेळेस आपण पाहिलं हा चेंडू पाहायला मिळाला, भन्नाट वेग या ठिकाणी प्रोड्यूस करताना पाहायला मिळाला हा गोलंदाज. वेलकम विकासजी नडगे साहेब, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय संदीपजी अंबत साहेब, आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. सकाळचं सत्र आणि या ठिकाणी पाहायला मिळतं सन्माननीय विकासजी नडगे साहेब या स्पर्धेचे उपाध्यक्ष महोदय, सन्माननीय संदीपजी अंबत साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे सचिव महोदय. धावसंख्या 1 फलक्यावरती या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा गोलंदाज मिनेश चांगली कामगिरी करतो आतापर्यंत. यावेळेस देखील भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. वंकासपाडा एक्सप्रेस या ठिकाणी गोलंदाजी करताना मिनेशला आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज. या षटकातील 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. धावसंख्या 2 धावा, 2 गडी बाद पाहायला मिळत आहेत. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. फुलटोच चेंडू, सरळ बॅटचा वापर केला, फटका चांगला आहे, स्ट्रोक सिलेक्शन अप्रतिम. चेंडू जाईल सीमारेषा पार. महामेळावा चौकार, 4 धावसंख्या 6 धावा, 2 गडी बाद. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकानंतर जय बजरंग सातपारी टी. धावसंख्या 7 फलकावरती आहे, 7 रन. थोडंसं करेक्शन या ठिकाणी पाहायला मिळालं. षटक क्रमांक पहिलं 49 धाब्याचा पाठला करायचा आहे आणि 7 धाबा फलकावर लागल्या.
गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळाला अमित बसवंत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 60 या आकड्यावरती. 8 रन हे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. येणारे चेंडू 17 आणि 41 धाब्याची गरज. 49 धाब्याचा पाठलाग करायचा आहे. मोठं लक्ष या पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल जे ठेवलं VCC स्पोर्ट्स बी संघाने जय बजरंग सातपाटी डी संघासमोर. आणि आतापर्यंत फलकावरती 8 धाबा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. अमित गोलंदाज आणि समोर बॅटर पाहायला मिळतोय साहिल. ऑन साइड मध्ये साहिलचा फटका खेळायचा प्रयत्न पाहायला मिळाला. तत्पूर्वी एकदा मिळाली 2 धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं भावेशच्या माध्यमातून. तत्पूर्वी 2 धावा मिळाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगलं कॉलिंग देखील पाहायला मिळालं. 2 धावा येत असताना फलकावरती 10 धावा या पाहायला मिळतील. 10 रन हे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये 39 धावेची गरज हे समीकरण या सामन्याचं. त्यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. फॉलो केलं होतं या ठिकाणी गोलंदाज अमितने फलंदाज साहिलला आणि याच कारणास्तव बॅटर बीट झाला. चेंडूला निर्धाव. अप्रतिम प्रीतीची गोलंदाजी आतापर्यंत आपण बघितली अमित बसवतच्या माध्यमातून. पुन्हा पुढील चेंडू. यावेळेस फटका फसला. चेंडू बराच काळ हवेमध्ये परंतु सेफ झोनमध्ये लँडिंग झाली. तत्पूर्वी एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट झाली. तिसरी धावेचा प्रयत्न केला. 3 धावा या ठिकाणी परिपूर्ण होतील नो डाऊट. 3 धावा येत असताना स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलं 13 या आकड्यावरती. 13 रन. यावेळेस आपण बघितलं चांगला फटका पाहायला मिळाला. फलंदाज आपण पाहू शकाल अनुप आणि साहिल हे 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. एक नवीन संघ आपण पाहू शकाल युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ अर्थात जय बजरंग सातपाटी ड संघ. फलकावरती आपण बघितलं या 2 धाबा ॲड ऑन होतील आणि या 2 धाब्याच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला ते म्हणजेच 15 या आकड्यावरती. 15 रन धाबा फलकावरती लागताना 5 चेंडू फेकले. षटक क्रमांक 2 मधील अंतिम चेंडू. यावेळेस अप्रतिम परफेक्ट यॉर्कर लेन डिलिव्हरी पाहायला मिळाली. 1 धावेचा प्रयत्न 2 धावेचा प्रयत्न. या ठिकाणी धोक्याची घंटा वाजली.
यावेळेस हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. फलंदाज देवेंद्र हा बॅटर पाहायला मिळतोय. देवेंद्र आणि अनुप हे दोन फलंदाज आपण पाहू शकाल. 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 28 धाब्याची गरज, हे समीकरण या सामन्याचं पाहायला मिळतंय. इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना कोण विसरेल. 8 चेंडू 28ची गरज असताना विराट प्रेम कोहली यांनी हॅरिस राऊफला 2 उत्तुंग षटकार लगावले आणि तदनंतर 6 चेंडू 16 धाब्याची गरज असताना भारतीय संघाने तो सामना जिंकला. त्याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजाचा. तत्पूर्वी चेंडू मात्र निघून गेला. 2 धावेसाठी मात्र या ठिकाणी प्रयत्न दर्शवले आणि सॅटिस्फाईड देखील झाले. या ठिकाणी डीप फाईन लेगमध्ये 2 धावा. आता 7 चेंडू आणि 26 धावा, हे समीकरण या सामन्याचं. या चेंडूवरती मोठा फटका खेळावाच लागेल. गोलंदाज रमीलला आपण पाहू शकाल. रमील दळवी हा गोलंदाजी करताना या षटकातील 6वा आणि अंतिम चेंडू. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न चेंडूचा राहिला. चेंडू मात्र सेफ झोनमध्ये लँडिंग झाला. तत्पूर्वी एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट झाली. 2 धावा आल्या. आता 6 चेंडू आणि 24 धाब्याची गरज. अर्धा पल्ला पार झाला. 25 धावा फलकावर लागल्या, परंतु अजून देखील 6 चेंडू आणि 24 धाब्याची गरज. इथून 6 चेंडू आणि 6 चौकार रनचीच गरज या ठिकाणी पाहायला मिळते. कशा पद्धतीने हे चौकार मात्र पाहायला मिळतील का. 6 चेंडू 6 चौकार रेकॉर्ड करावं लागेल या ठिकाणी. त्याशिवाय मात्र गत्यंतर नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये खेळताना. म्हणूनच म्हणतात ना, क्रिकेटमध्ये काही बनायचं असेल तर गेम चेंजर बना, अन्यथा क्रिकेटमध्ये खेळाडूंची कमी नाही आहे आणि त्याचकरता गेम चेंजर भूमिका तुम्हाला बनवावी लागेल. 6 चेंडू 24 धावा. काटाळे एक्सप्रेस अक्षय घरातला कोण विसरेल. शगुन डेव्हलपर्स मनोरचं मैदान 2017चा तो इयर राहिला आणि 6 चेंडू 6 चौकार मारण्याचा कारनामा अक्षय घरतने केला शगुन डेव्हलपर्स मनोरच्या मैदानावरती. यावेळेस देखील 6 चेंडू 6 चौकार पाहायला मिळतील का. देवेंद्र समोर आहे आणि गोलंदाज आपण पाहू शकाल रोहित वरठा गोलंदाज. 6 चेंडू 24 धावा. 6 चेंडू 6 चौकार येतील का. 6 चेंडू 4 षटकार. कारण की बोलणं सोपं आहे, कळणं फार कठीण. पहिला चेंडू आपण बघितला. तत्पूर्वी आपण पाहू शकाल चंद्रकांत निमला सर दर्शवत आहेत. यस, व्हाईट बॉल. आता 6 चेंडू आणि 23 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक युवा संघ आपण पाहू शकाल. प्रथमताच या असोसिएशनमध्ये खेळताना आपण पाहू शकाल. महामेळा प्रथमताच खेळतोय. ज्या प्रकारे सांगितलं कर्णधाराने, जय बजरंग सातपाटी डी संघाच्या खूप प्रगती करेला संघ, नो डाऊट. यावेळेस मात्र फटका चांगला खेळला. इनफिल्डला क्लिअर केला. चेंडू मात्र वाईडिश लॉंग ऑफकडे निघून गेला. तत्पूर्वी 2 धावा मिळाल्या. आता 5 चेंडू आणि 21 धावेची गरज, हे समीकरण या सामन्याचं पाहायला मिळत आहे. युवा टॅलेंट या संघाकडे आपण पाहू शकाल. देवेंद्र आणि अनुप या ठिकाणी 2 बॅटर पाहायला मिळत आहेत. युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ जय बजरंग सातपाटी डी. धावाईट फलकावरती 28, अर्थात 5 चेंडू आणि 21 धावेची गरज. पुढील सामना दोन्ही संघांनी सज्ज राहायचं. एकदंत सातपाटी आणि माहीम इंडियन्स. आज आपण पाहू शकाल 3 सातपाटी संघ खेळताना आपण पाहणार आहोत. सातपाटी गाव म्हटलं की तब्बल सातपाटी एका गावातून 64 संघ हे खेळताना पाहायला मिळत आहेत. हा एक रेकॉर्ड आपण पाहू शकाल. आज 3 संघ आपण पाहणार आहोत खेळताना. जय बजरंग सातपाटी ड, एकदंत सातपाटी आणि सातपाटी सी, अशा प्रकारचे आज 3 सातपाटीचे संघ आपण पाहू शकाल. यावेळेस हा चेंडू भन्नाट वेग होता, परंतु डाऊन द लेग पिच झाला. व्हाईट बॉल सिग्नल पंचांच्या माध्यमातून मिळाला. दोन चेंडू आतापर्यंत फेकले जात आहेत. 4 चेंडू आणि आवश्यकता असेल 19 धावेची. यावेळेस सॉफ्ट डिसमिसल होताना पाहायला मिळाला. चांगली छाप सोडलेली आहे VCC स्पोर्ट्स ब संघाने. चांगली फलंदाजी राहिली. आपण बघितलं चांगली स्टार्ट दिली मिनेश आणि भावेश या 2 फलंदाजांनी. तदनंतर आपण बघितलं रोहितला आणि तदनंतर राकेशने चांगल्या फिनिश केलं आणि संघ जाऊन पोचला 48 आकड्यावरती आणि 49 धावेचा पाठलाग करताना आतापर्यंत बॅकफूटवरती संघ आपण पाहू शकाल. जय बजरंग सातपाटी ड संघ. इथून आपण पाहू शकाल 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. विकास हा बॅटर आपण पाहू शकाल. न्यू बॅटर मैदानाच्या दाखल होताना पाहायला मिळतोय. तर गोलंदाज रोहित या ठिकाणी, रोहित वरठा चांगली गोलंदाजी करताना डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. विकास 6व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आलाय. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल.
हॅलो, यावेळेस आपण पाहिलं चांगला चेंडू पिच केला. इथून 2 चेंडूचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये आपण पाहणार आहोत. चांगली गोलंदाजी राहिली या ठिकाणी. रोहित वरठाय गोलंदाजाची, न्यू बॅटर विकास ऑन स्ट्राईक. यावेळेस फुलटच चेंडू पाहायला मिळाला. एका धावेसाठी फटका जरूर खेळला. अमितचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या 30 या आकडेवरती जाऊन लागले. 49 धावेचा पाठलाग करताना जय बजरंग सारपटी ड संघ. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहणार आहोत. जवळपास शिक्कामोर्तब या सामन्यावरती करताना. हॅलो, शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळेस अंतिम चेंडूवरती विकेट मिळवताना गोलंदाज आपण पाहिला तो म्हणजेच रोहित वरठा गोलंदाज. पहिला सामना या ठिकाणी परिपूर्ण झाला. पहिला सामना आपण बघितला, वर्चस्व निर्माण केलं, विजयी पदक रोवली VCC स्पोर्ट्स बी संघाने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम जय बजरंग सातपाटी ड. आपण आला त्या स्पर्धेमध्ये खेळलात त्याबद्दल आपले धन्यवाद आणि कौतुक. तर वळणार होत आपण या ठिकाणी मॅच समरीकडे आणि प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डकडे. आपण पाहिलं राकेशने चांगली फलंदाजी केली. 9 चेंडूमध्ये 13 धावा जमवल्या. गोलंदाजीमध्ये आपण बघितलं तर रोहितचं चांगलं योगदान ठरलं.